दर्यापूर तालुक्यात कपाशी पिकावर बोंडअळी आणि बोंडसड रोग आला आहे। यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी चिंतातूर झाला आहे। शासनाने सर्वेक्षण करून मदत द्यावी अशी मागणी करीत दर्यापूर भाजपाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे। दर्यापूर तालुक्यात यंदा कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात असून सततच्या पावसाने शेतातील मूग, उडीद, सोयाबीन आदी पिके बाधित होऊन संपली आहे। आता केवळ कपाशी पिकावर शेतकऱ्यांची आर्थिक मदत अवलंबून आहे। त्यात आता नव्याने आलेल्या बोंडअळी आणि बोंडसड यामुळे कापूस पीक बाधित झाले आहे। या रोगाने नुकसानीची पातळी ओलांडली असून तालुक्यातील कपाशी अर्ध्यावर आली आहे। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीचे उत्पन्न 50% घसरणार असल्याचा अंदाज आहे। त्यात कीटक, बोंड निघाल्याने मार्केटमध्ये भाव नाही। यामुळे आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे। महाराष्ट्र शासनाने तातडीने आदेश देऊन सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी दर्यापूर भाजपाने केली आहे। यावेळी तालुका अध्यक्ष माणिक मानकर, शहर अध्यक्ष नाना माहूर, मदन बायस्कर, विनायक कडू, संजय कांबे, जयकुमार धुमाडे, रामेश्वर कावरे, अमोल चांदूरकर, मनोज नावडकर, विद्याधर सांगोले, नितीन वढाळ, अशोक ढोले, रवी कावरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्याच्यावर भरपूर संकट येत आहे। दर्यापूर तालुक्यातील मूग आणि उडीदाचं पीक एकदम नसतानाबूत झालं, त्याचबरोबर सोयाबीनचं पण झालं आणि आता नव्यानं कपाशी या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे की बोंडसड आहे हे लक्षात येऊन राहिलं नाही आहे। तरी यामध्ये कृषी विभाग आणि शासनाच्या शास्त्रज्ञांनी याच्यावर पाहणी करून आणि शेतकऱ्याला योग्य सल्ला द्यावा आणि या बोंडअळीमुळे बोंड फुटत नाही आहे आणि या कपाशीचं पीकच एकमेव आता शेतकऱ्याच्या हातात राहिलेलं आहे आणि ते पण जाण्याच्या याच्यात आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। तरी शासनाने याला पाहणी करून सर्वे करून मदत द्यावी अशी आम्ही भाजपाच्या वतीने विनंती करतोय। शशांक देशपांडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।